नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये ना आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची 30 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघितली. डायरेक्ट आपण कापडावरतीच त्याची कटिंग बघितलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये ना आपण याची स्टिचिंग बघणार आहोत. म्हणजे संपूर्ण स्टिचिंग नाही दाखवणार मी तुम्हाला. या ठिकाणी फक्त बॅक पार्टची जी आपली बॅक पार्ट ना मी जरा वेगळ्या पद्धतीने इथे डिझाईन करणार आहे. तर आपण इथे बॅक पार्टची जी डिझाईन आहे ती या ठिकाणी बघणार आहोत. तर त्यासाठी आता म्हणजे हे सर्व पार्ट जे आहेत ना, हे बघा. आता इथे मी तुम्हाला दाखवते आहे की हे आपण एवढे कट करून घेतलेले नॉट वगैरे बनवण्यासाठी हे आपण काही घेतलेले. तर या ठिकाणी हे बघा, आणि आपलं एवढा एक्स्ट्राचं जे आहे तर हे कापड उरलेलं आहे त्यातून, आणि यातून आपण नॉट बनवणार आहोत. हे बघा, आता आपण मोजून घेऊया. ॲक्च्युली नॉटसाठी ना जवळपास 1 मीटर तरी आपल्याला 1 मीटर लांबीचा आपल्याला कपडा इथे लागत असतो. तर या ठिकाणी हे जरा कमी आहे. आता या ठिकाणी आपण जर नॉट बनवत बसलो तर खूप वेळ लागेल आणि व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता असते. आता हे आहे लूप टर्नर. याच्या मदतीने मी अशी छानशी सुंदर अशी लांबसटक नॉट जी आहे ती बनवून घेतलेली आहे. आणि ही नॉट कशी बनवायची किंवा हे लूप टर्नरचा वापर कसा करायचा हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि जर तुम्हाला हे लूप टर्नर हवं असेल तर ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिंक म्हणून टाईप करा. मी तुम्हाला लिंक याची देऊन देईल, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी याची लिंक तुम्हाला देईल. आता या ठिकाणी आपण थोडं वेगळ्या पद्धतीने, जसं कटिंग जरा वेगळा केला होता राऊंड शेपमध्ये, म्हणजे आहे तसंच, फक्त यामध्ये थोडा चेंज करत आहे. तर हे बघा, या ठिकाणी असं एक त्रिकोणी बॉक्स बनवून घेते. 2 इंच वरच्या बाजूने आणि 2 इंच खालच्या बाजूने अशी लांबी रुंदी त्याची 2 इंच ठेवलेली आहे. पूर्ण आपण इथे या ठिकाणी कट नाही करणार, कारण म्हणजे तसं पूर्ण कट करून देखील करू शकतो, बट मी अशा पद्धतीने करणार आहे. न कट करता आपण हा लूक कसा देऊ शकतो याचा फायनल लूक जर तुम्हाला बघायचा असेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल, तरच तुम्हाला याचा फायनल लूक जो आहे तो बघायला मिळेल. आता आपण जशी मापं टाकली ना सेम त्या पद्धतीने हा त्रिकोणी ते कट करून घ्यायचा आहे. हे बघा, आणि इतका छान असा आपला हा फायनल म्हणजे जो लूक आहे ना ब्लाऊजचा तो येणार आहे. हे बघा, आता आपल्याला हे आपल्या मेन ब्लाऊज पीस आहे ना त्यावरती ठेवून घ्यायचं आणि याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, व्यवस्थित ठेवून हे सगळं ॲडजस्ट करायचं. हा जिम्मीचू फॅब्रिक आहे खालचा ब्लाऊज पीस, तो जरा सटकतो, म्हणजे सटकतोय जरा साईडला, असा हलला जातो अस्तर, आणि पीस जरा वेगवेगळा होतो. त्यामुळे ना हे व्यवस्थित पिनांनी ॲडजस्ट करायचं तुम्ही. आता या ठिकाणी नॉट आपण आतमधून टाकणार आहोत, जेणेकरून याची फिनिशिंग जाणार नाही आणि दिसायलाही खूप छान दिसेल, कुठूनही ते बाहेर येणार नाही. त्यामुळे 2.5 ते पावणे 3 इंचांवरती इथे अशी एक म्हणजे दोन्ही बाजूने मार्किंग करून घ्यायची. आणि आता बघा मी कशा प्रकारे नॉट इथे इन्सर्ट करत आहे. हे बघा, आतल्या बाजूने जिथे मार्किंग केलेली आहे ना ते आतल्या बाजूने हे नॉट जी आहे ती टाकायची आहे. एकदम सिंपल आहे, काहीच अवघड नाही आहे. आतल्या बाजूने नॉट टाकायची आणि सिंपली त्यावरतून एक शिलाई चालवून घ्यायची. म्हणजे बघताच तुमच्या लक्षात येत असेल की मला काय म्हणायचं आहे, आणि व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघायचा आहे, तरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहे. हे बघा, आणि जसं कट केलं आहे ना सेम त्यानुसारच इथे हे आपल्याला त्या इतकं म्हणजे एक लाईन, फक्त आपलं जे टेप आहे ना टेपची एकच लाईन इतकं अंतर सोडून इथून टीप मारून घ्यायची आहे त्यावरून. हे बघा, व्यवस्थित मशीन सावकाश पद्धतीने फिरवून घ्यायची आणि हे अशी टीप मारत चालायचं आहे. जसं कट केलं आहे सेम त्या कटनुसारच इथे हे टीप मारत तुम्हाला चालायचं आहे.
त्यानंतर आपल्याला एक नॉट आपली दुसऱ्या बाजूची नॉट घ्यायची आणि ती आत अशी ठेवून त्यावरतून आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे, काहीच अवघड नाही आहे, खूप म्हणजे खूप सोपं आहे। इतक्यात हे ब्लाऊज जे आहे किंवा ही डिझाईन जी आहे ती बनवून तयार होते, खूप कमी वेळ लागतो आणि म्हणजे तुम्ही शिवायला घ्या आणि म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल की याला काहीच वेळ लागत नाही, खूप सोपं आहे। आणि ते बघा जसं जसं आपण हे कट केलं होतं ना, म्हणजे सॉरी टिप मारली होती ना, तर त्यानुसार म्हणजे सेम आपल्याला काय करायचं आता की जो आतला एक्स्ट्रा कपडा होता तो आता इथे कट करून घ्यायचा। कट करत करत आपल्याला एकदम हे बघा आतल्या बाजूने आपण जो त्रिकोणाला टिप मारलेली ना, तर तिथे देखील आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। बघा तुम्ही म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल, व्हिडिओ म्हणजे स्किप न करता बघा, बरोबर तुम्हाला कळेल। एकदम छान आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। व्हिडिओ कसा वाटत आहे मला कमेंट करून सांगा आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला अडचण येत असेल तर ते देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देईल। आता हे बघा व्यवस्थित काय करायचं, आता तुम्हाला जर कात्रीच्या मदतीने हे असे कट देता येत नसतील तर एक कटर मिळतं मार्केटमध्ये ना, तर त्या कटरच्या मदतीने देखील तुम्ही छोटे छोटेसे नॉचेस किंवा कट इथे देऊन घेऊ शकता, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कपडा आतमध्ये पलटी करू ना किंवा फोल्ड करू तर त्यावेळेस खूप छान याचे कोणे जे आहेत ना ते निघतात आणि शार्प कोणे निघले जातात। हे बघा व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित हे नॉच देऊन घ्यायचे। नॉच देताना घाई तर अजिबात नाही करायची, कारण नाहीतर आतमध्ये टीप जी आहे ती कट होण्याची देखील शक्यता असते, त्यामुळे हे बघा आता खालच्या बाजूने आपण पाठीच्या खालच्या बाजूला आपण इथे ही टिप मारून घेऊ, कारण हे आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे। हे बघा शेवटपर्यंत अशी ही व्यवस्थित टिप मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो या ठिकाणी कट करून घ्यायचा। हे बघा व्यवस्थित सगळं कट करून घ्यायचं। आता काय करायचं, तर मी लूप टर्नरच्याच मदतीने ना हे आतमध्ये फोल्ड करून बघते, फोल्ड होतंय काय, जर नसेल होत तर सिंपली, कारण हात जात नाही आहे, खालची बाजू फार म्हणजे कमी झालेली, अंतर कमी राहिलेलं आहे, त्यामुळे हे फोल्ड होत नाही आहे किंवा हात जात नाही आहे माझा, फोल्ड व्हायला होतं आहे, हात जात नाही आहे। हे बघा हळूवार हे करायचं आहे तुम्ही बरं का, नाहीतर काय होतं की तुम्ही जोरात करायला जाल आणि आपण ज्या टिपा मारल्यात ना पाठीच्या गळ्याच्या बाजूला आतमधून, तर तिथून निघून नको यायला टिपातून आपलं कापड, तेवढी एक काळजी घ्यायची तुम्ही बस। व्यवस्थित पलटी करून घ्या, सावकाश घाई न करता। हे बघा या ठिकाणी आपलं आता हे पलटी झालेला आहे। जिथे जिथे आपले जो त्रिकोण आपण ना बाहेरच्या बाजूने आपण टिप मारली होती ना, तो या ठिकाणी त्याचे कोणे आपण इथे काढून घेऊया। हे बघा एक बाजूचा तर आपला कोणा मोकळा झालेला आहे, दुसऱ्या बाजूचा देखील आपण इथे मोकळा करून घेऊ आणि अगदी 15 मिनिटात ही डिझाईन बनवून तयार होते। ही 15 मिनिटांची सिंपलशी छोटीशी आणि छानशी डिझाईन तुम्हाला कशी वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल किंवा फर्स्ट टाईम व्हिजिट केलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनल जे आहे ना त्याला सबस्क्राईब नक्की करा। शेजारी दिलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे असे छान छान नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स जे आहेत ना ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील किंवा सर्वात आधी तुमच्या मोबाईलला येतील। हे बघा आता आपल्या ब्लाऊजचे दोन्हीही बाजूचे जे त्रिकोण आहेत ना कोणे काढलेले ते मोकळे झालेले आहेत। आता आपण इथे दाबटीप देऊन घेणार आहोत यावरती। आता बघा ती दाबटीप कशी द्यायची, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, व्यवस्थित एकदम कडेने द्यायची आहे,
एकदम काहीच नाही, इतकं एकच लाईन इतकं अंतर सोडून ही दाबटीप तुम्हाला या ठिकाणी देऊन घ्यायची आहे. गळ्याच्या बाजूचा खालचा जो त्रिकोण आहे ना, तिथून अगदी सावकाश पद्धतीने आपल्याला ह्या टिपा मारून घ्यायच्या आहे. व्यवस्थित कोणी काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित तिथे ती टीप मारून जी आहे ती घ्यायची आहे. घाई अजिबात नाही करायची, नाहीतर आपली टीप चुकू शकते. पॉईंटच्या ठिकाणी व्यवस्थित टीप बाहेर काढून घ्यायची आणि मगच तिथे ती टीप जी आहे ती देऊन घ्यायची आहे. हे बघा, या ठिकाणी आपली दाबटीप जी आहे ती देऊन झालेली आहे. आता आपल्याला इथे हे बघा अशा प्रकारचा आपला हा लूक येणार आहे. तिथे ना मी छोटंसं असं शोचं बटन लावणार आहे. पण जर तुम्हाला बटन नसेल लावायचं तर त्या ठिकाणी तुम्ही ब्लाऊजला ना नॉट देखील लावू शकतात. जसे गळ्याला वरच्या बाजूला आपण नॉट टाकले ना आतल्या बाजूने 2.5-3 इंचांवरती, सेम त्या पद्धतीने तुम्ही खालच्या बाजूला देखील आतल्याच बाजूने नॉट टाकू शकतात. आता हे बघा, आपण आता ब्लाऊजला आपल्या ज्या साईड फिटिंगची बाजू आहे ना ती आपण इथे फिटिंग करून घेऊ. म्हणजे अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक जे आहे ते एकमेकांना जोडून घेणार आहोत. आर्मोलच्या बाजूने देखील आपण हे थोडंसं जोडून घेणार आहोत. हे बघा, आपल्याला प्रोफेशनल पद्धतीने शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे, त्यामुळे मी इथे अर्ध्यातच ही शिलाई बाहेर काढून घेतली. हे बघा, दोन्ही बाजू आता दुसऱ्या बाजूने देखील शोल्डरला मी या ठिकाणी अशी ही टीप मारून घेत आहे. हे बघा, आता दोन्ही बाजूने आपलं म्हणजे बॅक पार्टचं संपूर्ण बाजूने आपली अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकमेकांना जॉईंट झालेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहे, बॅक टक्स. तर बॅक टक्ससाठी ना मी 4-4 इंचांवरती एक मार्किंग करून घेतली. माझी आधीची मार्किंग जरा फेंट झाली होती, त्यामुळे मी इथे 4-4 इंचांवरती मार्किंग करून घेतली. ॲक्च्युली हे माप 4 ते 4.5 इंचांवरच येत असतं. तुम्ही डायरेक्ट देखील जरी माशी मापं टाकले ना 4-4 इंचावरती टक्स देण्यासाठी तरीही चालणार आहे, कुठेच काही चूक होणार नाही. आणि अशा पद्धतीने डबल शिलाई देऊन आपण हे टक्स आपले इथे कंप्लीट करून घ्यायचे आहे. हे बघा, इथे एक टक्स आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे आणि सेम त्या पद्धतीनेच आपण दुसऱ्या बाजूने देखील टक्स देऊन घेणार आहोत. हे बघा, व्यवस्थित इथे हे टक्स देऊन घ्यायचे, पक्की शिलाई देऊन घ्यायची सुरुवातीला आणि मग अशी डबल एक टक्स आपल्या टक्सला डबल शिलाई मारून घ्यायची. हे बघा, आणि या ठिकाणी आपलं हे ब्लाऊजचा हरितालिका स्पेशल ब्लाऊजचा ना हा बॅक पार्ट इथे तयार झालेला आहे. हे बघा, नॉट अशा प्रकारे ना इथे बांधून घ्यायचे. याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1, 2, 3 अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचे लटकन इथे तुम्ही लावू शकतात. हे बघा, लटकन मी आता नंतर लावणार आहे, कारण आपला व्हिडिओ ना मोठा होत जाईल त्यामुळे. आणि हे बघा, इथे आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लूक. म्हणजे हा फायनल लूक नाही, पण बॅक पार्टचा हा फायनल लूक आहे. तुम्हाला कसा वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर हे बघा, या ठिकाणी अशा प्रकारे जर हे बटन लावलं तर असा काही आपल्या ब्लाऊजचा फायनल लूक आहे ना, बॅक पार्टचा फायनल लूक तो अशा प्रकारे येणार आहे. तर या ठिकाणी म्हणजे आत्तापुरतं इतकंच. बाकीचं जर मी तुम्हाला दाखवायला गेले तर संपूर्ण व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल, त्यामुळे आता मी तुम्हाला एवढंच दाखवत आहे. कटिंग मात्र आपण संपूर्ण दाखवलेली आहे, पण स्टिचिंग मात्र मी फक्त बॅक पार्टची दाखवलेली आहे. आणि तुम्हाला जर संपूर्ण याची स्टिचिंग बघायची असेल ना, म्हणजे प्रिन्सेस कटची स्टिचिंग कशी करायची, तर त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ 38 साईजचा बनवलेला आहे, तो तुम्ही बघून याची स्टिचिंग करू शकतात. तर चला, आता इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.